कोण कुठे कधी राक्षसाच्या रूपात समोर येईल हे काही सांगता येत नाही. रक्षण करायचं काम ज्यांच्यावर असतं तेच जर नराधम बनले तर मग विश्वास ठेवायचा कुणावर? आज जी कहाणी मी तुम्हाला सांगत आहे ती ऐकल्यावर तुमचंही अंग शहारेल. कारण एका व्हेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर हॉस्पिटलमध्येच अत्याचार झाला. हो, हॉस्पिटलमध्येच, ते देखील ती शुद्धीवर नसताना. तारीख होती 5 एप्रिल. एक 46 वर्षाची एअर होस्टेस गुरुग्रामच्या एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबलेली. स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना अचानक बेशुद्ध झाली. तब्येत इतकी बिघडली की तिला थेट मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 8 दिवस ती व्हेंटिलेटरवर होती. पण 6 एप्रिलचा तो दिवस तिच्या आयुष्यात सगळ्यात काळा दिवस ठरला. त्या दिवशी आयसीयू मध्ये काम करणारा एक मशीन टेक्निशियन दीपक, तो रात्रीच्या वेळेस तिच्या रूम मध्ये शिरला. नर्सच्या उपस्थितीत शरीराची माहिती घेतोय असं भासवत तिच्या कमरेवर हात फिरवला आणि मग त्या बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर अत्याचार केला. परंतु ती काहीशी शुद्धीत आली होती पण हलू शकत नव्हती. तरी तिला जाणवत होतं की माझी शरीरावर कोणतरी झोपलंय व कोणतरी हात फिरवते. तिने जेव्हा ही माहिती नर्सला दिली तेव्हा नर्स म्हणली की नाही, तुला पाय आले असेल म्हणून तसं होत असेल. पण एअर होस्टेसला कळत होतं हे प्रकरण काही साधं नाही. 13 एप्रिल रोजी तिला डिस्चार्ज मिळाला आणि लगेचच तिने ही सगळी घटना आपल्या नवऱ्याला कळवली. दोघे मिळून थेट पोलीस स्टेशनमध्ये गेले व तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी केस हातात घेतली. पण आरोपी दीपक इतका चालाक होता की FIR नंतरही तो गुरुग्राममध्ये मोकळेपणाने हिंडत होता. त्याला पकडण्यासाठी तब्बल 800 CCTV फुटेज तपासावी लागलीत आणि हॉस्पिटलमध्ये 60 कर्मचाऱ्यांचा जबाब देखील घेण्यात आला होता. अखेर त्याची ओळख पटली. दीपक कुमार, बिहारच्या मुझफ्फर जिल्ह्यातला वदवली गावाचा रहिवासी. धक्कादायक गोष्ट म्हणजे या कृत्याच्या 2च दिवस आधी त्यांनी त्याच्या मोबाईलमध्ये पॉर्न फिल्म बघितली होती व तेच कृत्य प्रत्यक्षात उतरवलं होतं. पोलिसांनी दाखल केलेली तक्रार डिजिटल अत्याचार. आता तुम्ही म्हणाल हे नेमकं काय असतं? तर डिजिटल अत्याचार म्हणजे जिथे शरीरावर कोणत्याही वस्तूंनी, बोटांनी किंवा अंगठ्यांनी लैंगिक शोषण केलं जातं, विशेष जेव्हा पीडित हालचाल करण्याच्या मनस्थितीत किंवा बेशुद्ध असते. आता हे फक्त विनयभंगी नव्हे तर गुन्हा इतका गंभीर आहे की आरोपीला 5 ते 10 वर्ष शिक्षा होऊ शकते. काही केसमध्ये तर जन्मठेपही होते. मित्रांनो, आता तुम्हीच सांगा, व्हेंटिलेटरवर असलेली बेशुद्ध रुग्ण सुद्धा सुरक्षित नसेल तर मग सर्वसामान्य माणूस कुठे जाईल? आता आरोपी अटकेत आहे पण न्याय तेव्हाच भेटेल जेव्हा त्याला शिक्षा होईल. ह्या घटनेने फक्त एका बाईचं नव्हे तर संपूर्ण व्यवस्थेचं मनोबल हादरवलंय. तुम्हाला काय वाटतं यावर? अशा नराधमांना फाशी शिक्षा व्हायला हवी का? आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.